मित्रांनो, स्वागत करतो अजून एक नवीन व्हिडिओमध्ये. व्हिडिओ या संदर्भात आहे की ओला उबेर रॅपिडो बंद आहे 2 दिवसात. 15 तारीख 16 तारीख आहे. कारण काय बंद व्हायचा, मी इथं फोटो दिलेला आहे. त्या फोटो बघा, तुम्हाला कळून जाईल हा आंदोलन कशासाठी, काय चाललंय, का गाड्या आडवाडवी लावल्या आहेत नाही का. दुसरा फोटो पण आहे ना, मी इथं लावलेला आहे. दुसरा फोटो पण बघून घ्या, इथं लावलेला आहे. तर तुम्हाला सांगू का, कस्टमरला आधी बोलतो मी, ग्राहकांना मीटर नको, मीटर नको, मीटर नको. हा 2 दिवसाचा रेट तुम्हाला परवडतोय. 800, 900, 1000, 2,000 रुपये देऊन तुम्ही जाता एअरपोर्टला. इकडं तिकडं घेऊन जाणार पण घेऊन चाललंय गपचूप मध्ये नाही का. तुम्हाला ते परवडतात. कायमस्वरूपी एकच रेट नकोय तुम्हाला. कायमस्वरूपी एक रेट नकोय. पण तुम्ही कधी कधी संप असल्यावर तुम्ही 1200, 1300, कधी कधी 2000, 3000 रुपये देऊन जाऊ शकता तुम्ही. हे परवडतोय तुम्हाला. संप यासाठी की काहीतरी फिक्स रेट तुम्हालाही कळेल, आम्हालाही कळेल. आमचे रेट रिक्षावाल्यांना बघू शकता तुम्ही. आपण फोटो इथं लावून रिक्षावाल्यांचे रेट बघा, रिक्षावाल्यांचे आणि कॅबवाल्यांचे, एक्सेलवाल्यांचे रेट बघा. इथं काय शो करतायत तुम्हाला. हे कुठेतरी अन्याय आहे. रेट जास्त आहेत म्हणून कॅबवाल्याकडे येतात, रिक्षा युजर्स आमच्याकडे येतात, ग्राहक आमच्याकडे येतात आणि रिक्षावाल्यांना भाडे मिळत नाही. तर सरकार तुम्हाला लॉस आहे ह्याच्यात. कस्टमरला आहे ना, तुम्ही 2,000 रुपये आज बघितला असेल, मी आज बघितलं, मी चालू पण केलं ॲप. तर 800-900 रुपये वाकडलं होतं 22-20 किलोमीटरला. ते चालतं तुम्हाला, मीटरने नको. रिक्षा व कॅब परमिटवर मर्यादा एवढ्या भयानक गाड्या झाल्या आहेत पुण्यामध्ये, सांगूच नका. स्वतः पण खात नाहीयेत, दुसऱ्याला पण खाऊन देत नाहीयेत. आणि जे नवीन नवीन गाड्या घ्यायला लागल्यात, घ्या तुम्ही, धंदा करा. धंदा नाही म्हणूच नका, धंदा आहे. फक्त विषय रेट नाहीये. विषय कसा आहे, रेट नाहीये. रेट भेटतही नाहीये. भेटतोय रेट सकाळच्या 2 तासाला, संध्याकाळच्या 2 तासाला, संपला विषय. दिवसभर गाडी थांबून नारामग 150 रुपये, 50 रुपयाचे, 99, 97, 98 रुपयाचे ट्रिप पाडतात कॅबवाल्यांना. हे पुण्यातली कंडिशन आहे. तर आम्हाला ना, आमचं आंदोलन कशासाठी माहिती आहे का, टॅक्सीवाल्यांसाठी. हे जे रेट आहेत ना तुम्हाला, हे जे रेट लावलेले आहेत ते लागू करा. खूप प्रमाणामध्ये आहे ना लुटत आहे कंपनी. खरं सांगू तर कंपनीवाल्यांना कुठेतरी, ह्यांच्याकडे लायसन्स पण नाही येतो. ओला उबेरवाल्यांकडे लायसन्स पण नाही येत, तरी मनमानी चालू आहे यांची. आणि जे आरटीओनी रेट दिलेले आहेत ते रेट तर देतच नाही आहेत. तर यात फसवणूक ड्रायव्हर लोकांची होते, आणि तुमची पण होते, आणि आमची पण होते. तर ह्या फसवणुकीला आळा घालण्यासाठी हे सर्व प्रयत्न चालू आहेत. तर काही लोक आहेत गाड्या चालवायला लागलेत. काही व्हिडिओ पुढे शेअर करतो मी. आणि गाड्या अडवणाऱ्यांनी प्लीज असे शिवीगाळ करू नका, गाड्या अडवू नका. त्यांच्या पोटावर पाईप ते स्वतः देत आहेत. तुम्ही त्याला समजून सांगा की बाबा हे कशासाठी चालू आहे, काय चालू आहे. सॉरी, हे उबेरवाले आहेत ना, उबेरवाल्यांच्या गाड्या जास्त पाळतात. भैया लोक बाहेरचे आलेले आहेत ना, हे जास्त पाळायला लागलेत. त्यांना माहिती नसतं, खरं तर कुठल्या ग्रुपला ऍड नसतात. माहिती असेल तर मुद्दामून चालतात, कारण की त्यांना भाडे द्यायला लागतात ना का. त्यांच्या उबेर कंपनी हे आहेत ना, कुठल्याही बानेरला आहे ते खूप लुटायला लागलेत लोकांना. त्यांना भाडे द्यायला लागतं 700 रुपये, काहीतरी 1200 रुपये बाबा नाही का. त्यासाठी ते चालवत असतील तर त्यांना नीट समजून सांगा, असं नको करू बाबा नाही का. आणि मला पण खरं तर मला पण माहिती नव्हतं आज 16 तारखेला बंद आहे. आज कळलंय मला आज बंद आहे. तर सगळ्यांनी ना सहकार्य करा. आणि ना सरकारने ना खरंच डॉक्टर केशव सरांचे जे म्हणणं आहे ते ऐकून घ्या बाबा नाही का. कायसाठी मोर्चा आहे, आझाद मैदानावर एवढे भयानक गर्दी झालेली आहे. तर तुम्ही बघू शकता नवीन नवीन व्हिडिओमध्ये. तर ठीक आहे, ओके, बाय.